आपण शुभेच्छा देऊया. या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. कानपुली गावचे कोणी वरिष्ठ नागरिक आले असतील तर या आपण व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. इडुटणे गावचे कोणी मान्यवर इथे उपस्थित असतील तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण मॅच सुरू करूया. जास्त वेळ घेऊ नका. बंटी आहेत गोलंदाज. कानपुली टीमचे दोन सलामीवीर बासमन बारक्या आणि रोहित. स्ट्रायकिंग इनला बारक्या, लेफ्ट आर्म बासमन. पहिला बॉलिंगचा हाफ ट्रॅकर आपली दिली, पाठवला डीप मध्ये. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात धमाका जवळ असताना चौकारांना मात्र ही सुरुवात झाली आहे कानपुली टीमची. गुड शॉट. चार धावा स्कोर बोर्ड वरती. चांगली बॅटिंग. हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती आक्रमण देखील जशास तसं. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 4. बंटीचं पहिलं षटक आहे ओव्हर द विकेट ना. इडुटणे विरुद्ध कानपुली. इनसाइड आउट क्लासिकल फटका. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बारकेच्या माध्यमातून लागोपाठचा येणारा हा दुसरा दमदार चौकार. गुड शॉट.
चांगली बॅटिंग. पॉवर प्ले सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. क्लासिकल फटके आपल्याला पाहायला मिळतात बारक्याच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट. स्कोर विरोधी धावसंख्या 8. दरम्यान अजून एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला बीट करून लागोपाठच्या तिसऱ्या बॉलवरती येतोय. हा तिसरा चौकार. चांगलं क्रिकेट. धावसंख्या स्कोर बोर्डवरती वेगानं पुढे चालली आहे. 12 धावा. तीन चेंडू 3 चौकार येत आहेत. चांगली बॅटिंग बारक्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट. 12 धावा स्कोर बोर्डवरती. दरम्यान आता मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. फेक चुकीची. अजून काही धावा इथं मिळू शकतील. एक्साइटमेंट ज्याला म्हटलं जातं. अति घाई संकटात नाही. वेगानं फेक केल्या कारणानं जिथे मात्र कदाचित विकेट होऊ शकला असता रनआउटचा, तिथे या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 14. पुढचा बॉल. चांगली रंगीच्या दरम्यान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खराब फिल्डिंग दरम्यान 2 धावा इथनं अजून मिळतात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोरबोर्डवरती धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतकडनं चूक झाली. आउटफील्डचा जर विचार केला तर अशा नक्कीच भरपूर गोष्टी आपल्याला पहिल्या 2 मॅचमध्ये देखील पाहायला भेटला. नक्कीच मधूनच कदाचित मात्र चेंडू आपली दिशा बदलतो आणि अशा नक्कीच दृश्य आपल्याला भरपूर वेळा पाहायला भेटले सकाळपासून. स्पर्धेचा पहिला दिवस आणि ही पहिल्या फेरीतील आपल्याला मॅच पाहायला मिळते. 2 मॅच आदर्श पडले टीमने जिंकल्यात. हा प्रकार आक्रमण करण्याचा प्रयत्न होता मध्ये दरम्यान चेंडू एक्झॅक्टली कुठे गेला आहे हे बारक्याला माहिती नव्हतं. तरी देखील एक धाव मिळते. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला मात्र पाहायला मिळते. दरम्यान 17 धावा. 17 बोट. 17 धावा स्कोर बरोबर. कुठल्या प्रकारचा विकेट इथल्या दरम्यान गेला नाहीये. हा प्लस पॉइंट होऊ शकेल. प्लस पॉइंट नक्कीच असू शकेल खास करून कानपुले टीम साठी. 6चे 6 चेंडू बारक्याच खेळला. रोहितला मात्र स्ट्राईक आलीच नाहीये. एका ओव्हरच्या अखेरीस 17 धावा. जास्त वेग घेऊ नका प्लीज. थोडंसं आपण स्पीडअप करा मॅच. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज अक्षय भंडारी. सेकंड ओव्हर मध्ये साईड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. समोरचे चेंडू मात्र डीप मध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे इनफिल्ड मध्ये. तिथे दरम्यान होती योगेश जाधव. एक अप्रतिम हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. भरपूर आपल्याला अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतील एडुटने टीमच्या माध्यमातून. दयालू देखील याच टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो देखील एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याच्यानंतर लेफ्ट आर्म बॅट्समन करण पाटील देखील एक अप्रतिम खेळाडू आहे आणि खास करून अवी कालन देखील आमचा आवडता खेळाडू आहे. आज बघूया त्यांची कशी कामगिरी होते आजच्या दिवसामध्ये. राऊंड विकेटने सज्ज आहेत. पुढचा बॉल.
ऑफस्टिक या दरम्यान नक्कीच ऑफस्टिक वरती हा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, पण ऑफस्टिकच्या बाहेर आहे. सचिन पाटील आहेत प्रमुख अंपायर म्हणून. त्याच्यानंतर स्वयंलेख पंच आहेत विशाल. दोन ऑफिशियल अंपायर दरम्यान या मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या एक ने पुढे जाते, एक्स्ट्रा धावेतनं मिळते. संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 19. पुढचा बॉल अक्षय भंडारी. फुलर लेन चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी बॅट्समन पासून चेंडू मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न. चांगलं क्रिकेट. स्टार्टिंग एंडला आता मात्र रोहित आहेत, दोन्हीही सलामीवीर बॅट्समन. बारकाने चांगली बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये आणि खास करून पहिल्या षटकामध्ये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न देखील तुम्ही मी पाहायला मिळते आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एकाच वेळेस मी तर म्हणेल 2 ते 3 वेळा नक्कीच जीवनदान मिळालं होतं बारक्या या खेळाडूला. मात्र इथं पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला, रनआउटच्या माध्यमातून पहिला झटका लागत असताना कानपुली टीमला खेळाडू बाद. चेंडूंची देखील व्यवस्था रॉयल ग्रुपच्या माध्यमातून झाली आहे, ज्यांच्या माध्यमातून फ्रूटची व्यवस्था खास करून कलिंगडची व्यवस्था खूप सुंदर केली आहे. सकाळी इडली आणि वडा, नक्कीच वडा देखील आपण सकाळी त्याचा अनुभव घेतला. उद्याच्या दिवशी बिर्याणी देखील आहे. नाही, बिर्याणी पर्यंत आम्ही बोलू शकतो, तर पुढच्या काही गोष्टी तुम्ही देऊ शकता का हरकत नाही तुमच्या मनाने. आता फ्रूटची व्यवस्था सुंदर झाली आहे. मयूर पवार यांनी कलिंगडची खास करून व्यवस्था केली आहे. थंडगार कलिंगड आहे, त्याचा आनंद देखील सकाळी घेतला आम्ही. या दरम्यान अपील आहे, स्ट्रॉंग अपील, लेग बिफोर विकेट. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आपल्याला अक्षय भंडारीच्या माध्यमातून. लागोपाठचा हा दुसरा झटका लागत असताना कानपुली टीमला सुरुवात बारकाने दमदार केली आणि आता मात्र इथं विकेट येत असताना 1 विकेट डाऊन, बॅट्समन आउट. कृष्ण या दरम्यान शून्यावरती बाद झालाय. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. असे भरपूर खेळाडू आहेत ग्रामीणचे की पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतात, मात्र रिव्हर्स शॉट खेळणं एवढं इझिली सोपं नाही मित्रांनो. त्यासाठी सराव देखील तेवढाच गरजेचा असतो. आणि जेव्हा जेव्हा आपण मैदानामध्ये उतरतो, 1-2 चेंडू जर आपण पेस केले, सरळ बॅटने खेळले, तर पुढे नक्कीच 5 ओव्हरची मॅच तुम्हाला संधी येऊ शकेल. आता नक्कीच थोडंसं फटाफट क्रिकेट झालं, फास्ट क्रिकेट झालंय. डायरेक्टली मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला कृष्णानं आणि कृष्णाला मात्र जसा गेला होता मैदानाच्या आतमध्ये तसाच मात्र मैदानाच्या बाहेर देखील यावं लागतं. शून्यावरती बाद झालाय. नवीन बॅट्समन एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये, निखिल निखिल पाटील. आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडू दरम्यान फाईन लेग क्षेत्रामध्ये फील्ड झालाय. लेग बायच्या माध्यमातून एक धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या दरम्यान 20-20. शांत वातावरण आहे आजचा. जर वातावरणाचा जर विचार केला तर शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, थोडस ढगाळ वातावरण. वारा समोर भरपूर आहे, मात्र या दिशेने जर विचार केला तर थोडीशी आपल्याला गरमी जाणवते. चांगली गोलंदाजी व्हाईट यॉर्कर, चांगले नक्कीच या दरम्यान आपल्याला वापसी पाहायला मिळते टीम एडुटनेच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली होती, खास करून बारक्यानं 17 धावा बनवल्या होत्या. त्याच्यानंतर या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. गोलंदाज अक्षय भंडारीनं पुन्हा एकदा कमबॅक केल्याने एकूण 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते 20 धावा.
काटेई संघाचं देखील शुभागमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हर्षद भंडारीचा पहिलाच बॉल ऑन साईडला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेनं. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते कानपुली टीम कडनं. षटकार येतोय, पहिला षटकार या इनिंगचा, आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या एकूण झाली आहे 26-26. चांगलं क्रिकेट, अप्रतिम खेळ. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हर्षद भंडारी याच्या अगोदर देखील अक्षय भंडारीचा आपण षटक बघितला, प्रतिम तो होता ओव्हर द विकेट. यावेळेचा नक्कीच दरम्यान चेंडू देखील चांगला आणि फटका देखील चांगला होता फुलर लेनचा. तिथे एक स्टायलिश खेळाडू आहेत अवी काळन, भरपूर ते देखील मात्र मेहनत घेत आहेत आपल्या संघासाठी, आणि चांगले आयोजक देखील आहेत. त्यांच्या देखील माध्यमातून आपण स्पर्धा बघत असतो प्रत्येक वर्षामध्ये. शफल झालं बॅट्समन, फटका उडवला डीप मध्ये, बाफूट पॉइंटला बीट करून आउटफील्ड फास्ट. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय कानपुली टीमच्या माध्यमातून. सुरेख खेळ होत असताना चौकार, गुड शॉट. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 पुढे जाते 31. सलामीवीर बॅट्समन रोहित देखील आता मात्र इथनं आक्रमक होत असताना. 5 ओव्हरची मॅच आहे, त्या अनुषंगानं 50 ते 55 60 धावा बनवणं गरजेचं आहे. अशा अगोदरच्या आपण ज्या मॅचेस बघितल्या त्या मॅच मध्ये नक्कीच पहिल्या बॅटिंग करत असताना 60+ धावसंख्या 2 मॅच मध्ये आपण बघितली. त्याच्यानंतर कमी धावा आजच्या दिवसामध्ये बनवल्या 35 सेकंड राऊंड मध्ये. दैसे टीमच्या माध्यमातून यावेळेस फटका उडवला, मिस टायमिंग, झेल होऊ शकेल कॉल. या दरम्यान तिथे होते विकीचा कॉल होता की नक्कीच हा झेल मात्र माझा आहे. झेल मात्र ड्रॉप होतो. एवढं सोपं नसतं आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करणं किंवा झेल घेणं. या 2 धावा आहेत ना अजून मिळतील बॅट्समन रोहितला, कानपुली टीमला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 3-3 लाईन मात्र चुकीची, एक्स्ट्रा धावीतनं मोजावी लागेल एडूटने टीमला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 34-34. तिसरं षटक प्रगतीपथावरती. हर्षद भंडारी ओव्हर द विकेट. खूप चांगलं क्रिकेट, संयम देखील आहे, आणि इथनं नक्कीच अशा गोष्टी आपण भरपूर वेळा बघितल्या. सकाळी देखील असे दृश्य आपल्याला पाहायला भेटले मैदानावरती. 2 धावा इथनं अजून मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 36 इन बोर्ड, 36 धावा स्कोरबोर्ड वरती. रोहित पुन्हा एकदा सज्ज खेळण्यासाठी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समन बीट झाले, चांगली गोलंदाजी, चांगलं क्रिकेट. या दरम्यान शेवटचा बॉल डॉट येतोय. 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय, आणि 3 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या झाली आहे 36. 36 धावा स्कोरबोर्ड वरती. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. ड्रीम्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर नक्कीच आपल्याकडे थोडासा वेळ आहे. मात्र दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. यापुढे आपल्याला मॅच पाहायला मिळेल काटे विरुद्ध मोठा गावची कोच गणू भोईर यांचा वाढदिवस आहे. गणू भोईर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत.
राहुल चौधरी यांचं देखील शुभागमन झालं आहे. आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या पुढची एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय भंडारी सेकंड स्पेल मध्ये, पहिल्या स्पेल मध्ये फक्त 3च धावा खर्च केले होते अक्षय भंडारीनं. साइड टाइम गोलंदाज आहेत. चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बॅट्समनला रीड करत असताना. याच्या अगोदर देखील आपण बघितलं पहिलं षटक अक्षय भंडारीचं. पहिल्या ओव्हरमध्ये बंटीनं 17 धावा खर्च केल्या, अक्षयनं फक्त 3च धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी. इंद्रजित काळन आणि तकदीर काळन शुभागमन झालं आहे दोघं आमच्या मान्यवरांचं. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. दिगंबर काळन यांचं देखील शुभागमन झालं, त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. मोठ्या संख्येने आपल्या व्यासपीठावरती आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात. भंडारीचा पुढचा बॉल मिडॉनच्या दिशेनं खेळाडू उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मात्र आउटफील्डचा जर विचार केला तर असे दृश्य भरपूर पाहायला मिळतात. आउटफील्ड अशाच प्रकारे आहे. मागासपासून आम्ही त्याच गोष्टीची चर्चा करतो की सकाळी देखील असे दृश्य भरपूर वेळा झाले. एखाद्या वेळेस चेंडू नक्कीच समोर येईल पण लगेचच मात्र चेंडू आपली दिशा बदलतोय. कधी कधी बाउन्स होऊन मात्र त्यावेळेस जो फिल्डर आहे फिल्डरला बीट करून चौकार येतोय आणि अशा गोष्टी आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. हा देखील नशिबाचा चौकार कानपुली टीमसाठी. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 41, 41 इन बोर्ड. भंडारीने इम्प्रेस केला या मॅच मध्ये. गोलंदाजी चांगली झाली आहे. पुढचा बॉल यावेळेस अविन का मात्र झेल पकडलाय. जबरदस्त झेल. बॅट्समन आउट. चेतन पाटील नवीन बॅट्समन जातात मैदानाच्या आतमध्ये. रोहित जो सलामीला गेला होता, प्रयत्न भरपूर चांगला होता रोहितचा की जास्तीत जास्त चांगले बॅटिंग करून एक चांगली धावसंख्या बनवण्याचा. अक्षय भंडारी राऊंड विकेटनं गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. नवीन बॅट्समन चेतन पाटील जो 5व्या क्रमांकावरती आलाय. कानपुली टीमचा एक विस्फोटक फलंदाज. शपल झाले बॅट्समन मात्र त्याचा फायदा गोलंदाजाला. भरपूर ऑफस्टिक वरती शपल झाले. काय गोलंदाजी आहे, टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय. इम्प्रेस करत असताना, बदल प्रत्येकी चेंडू वेगा टाकत असताना, सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, संयमानं क्रिकेट खेळत असताना जिम्मेदारी जबाबदारी काय आहे ते दाखवत असताना मैदानाच्या मध्ये अप्रतिम खेळ. चांगली गोलंदाजी. यावेळेस इनसाइड एज लागते. चेंडू मात्र दरम्यान शॉट छोटमाच्या दिशेनं फील्ड करतील. दयाळू तिकडे आहेत. तो दरम्यान 2 धावा इथनं कंप्लीट करतील दोन्ही खेळाडू आणि अशा प्रकारे 4थ्या षटकाचा देखील खेळ कंप्लीट झालाय. 4 वर्ष अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोअरबोर्ड वरती 43. अविनाश काळन अंतिम षटकामध्ये. अविनाश काळन 2 जे गोलंदाज आहेत प्रशांत आणि योगेशनं गोलंदाजी केली नाही, मात्र अविनाशला हा षटक दिलाय.
पहिलाच बॉल फक्त दिशा दिली आणि त्याचा फायदा बॅट्समनला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. डेट ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि पहिलाच बॉल वरती येतोय हा चौकार. चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न पुढे जाते. 47 धावा स्कोरबोर्ड वरती. डेट ओव्हर मध्ये हाणामारी या दरम्यान केली जाते. पहिलाच बॉल चौकार आलाय. अवि काळनवरती हा आक्रमण पहिला बॉल पासून. पुढचा बॉल गती कमी केली. समोर खेळले फ्लॅटेड आहे. फटका. धावा देखील चांगल्या मिळतील. अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. हा येतो षटकार. मगाशी मी चर्चा केली की मात्र इथनं काहीतरी आपल्याला रणनीती वेगळी पाहायला मिळते. योगेश जाधव देखील चांगली गोलंदाजी करतो. त्याच्यानंतर जर विचार केला तर जे कीपर आहेत आपण बघतो इष्टांच्या मागे प्रशांत कुंभार देखील एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. तो देखील खेळाडू गोलंदाजी करू शकेल. मात्र काहीतरी नक्कीच रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळते डुटणे टीमच्या माध्यमातून. प्रत्येकी टीमची नक्कीच एक वेगळी स्ट्रॅटर्जी असते आणि ते आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न पुढे जाते. 50 अप. एकूण धावा स्कोरबोर्ड वरती आता आपल्याला पाहायला मिळतात 53. बंगारवाडा इथं अप्रतिम खेळ रायगडामध्ये गेला आहे. याच टीमनं मेगा फायनल मध्ये दाखल झाले आहेत आणि आता मात्र या विभागात येऊन देखील चांगला खेळ करण्याचा प्रयत्न. आताचा मात्र चेंडू चांगला आहे. व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे 53. 60 प्लस जाण्याचा प्रयत्न असावा. कणपोली संघाची सुरुवात देखील चांगली आपल्याला पाहायला भेटली. काटे आणि मोठा गाव आपण सज्ज राहायचं टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका. फ्लॅटेड खेळले होते. खेळाडू तिथे उपस्थित आहेत. विकी पाटील झेल त्यांनी देखील पकडलाय आणि अजून एका बॅट्समनला इथनं मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. राजदीप चौधरी यांचा देखील शुभागमन झालाय. ते देखील हार्दिक स्वागत आहे. काटे टीमचे अप्रतिम खेळाडू. 2020 ला सुरुवात तर चांगली झाली होती. या हंगामामध्ये काटे टीम देखील चांगला खेळ नक्कीच आपल्याला करताना पाहायला मिळेल. 2021 सुरू झालाय. राज पाटीलचा फॉर्म या वर्षामध्ये बघूया कसा असेल. रोहित देखील चांगला खेळ करतोय. संदीप फुटाणे हा देखील अप्रतिम खेळाडू आहे. राजदीप चौधरी, राहुल चांगले खेळाडू टॉप आहे. जे मिस टायमिंग जेल होऊ शकेल. कॉल आहे. जेल माझा आहे. जेल पकडला जाईल. 1 मूव्ही हिट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना कानपुली टीमला बॅट्समन आउट. रॉयल ग्रुपचा जर विचार केला तर रॉयल ग्रुपनं मित्रांनो भरपूर आम्हाला मदत केली आहे. आता मात्र सुंदर वडापावची व्यवस्था केली आहे. खास करून आमचे जे हॉलिंडर्स आहेत मित्रांनो, आपण कुठेही जाऊ नका, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. समोरच्या दिशेने खेळलाच फटका फसला. मिस टायमिंग आहे. सिंगल धाव तरी इथनं कंप्लीट केली जाईल. नक्कीच विकेट आणि टॉस वरती मॅच असल्या कारणानं विकेट या दरम्यान शेवटच्या बॉल वरती नसणार आहे. या 2 धावा मात्र इथनं कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे पहिला डाव देखील संपलाय. एकूण धावा बनवल्या गेल्या. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कानपुली टीमनं 55 धावा आणि 56चं टार्गेट या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी इडुटने टीमला. काटे टीमचे कॅप्टन आपण यायचं लगेच टॉस साठी त्यांच्या अगेन्स्ट आता मात्र उतरणार आहे या मॅच मध्ये.
मोठा गाव संघ. मोठा गाव विरुद्ध काटी. टॉस आपण करणार आहोत. तसेच राहुल सुरेश चौधरी काटी गावच्यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 56चं टार्गेट आहे. थोडासा नक्कीच मी ब्रेक घेतोय. आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील आमचे सहकारी समालोचक, अप्रतिम समालोचक आहेत. अप्रतिम माहिती देखील प्रत्येकी खेळाडूची. नितीनजी काळन यांचा आपण आवाज ऐकूया या दुसऱ्या सेशन मध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल. या स्पर्धेत आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं, दहिसरचे हरिचंद्र बैरम भोईर, काळराम बबन पाटील उत्तर शिव, मधुकर चंदर पाटील उत्तर शिव, रुपेश अनंत पाटील उत्तर शिव, मोहन गोपाळ पाटील साहेब उत्तर शिव, रघुनाथ भगवान पाटील उत्तर शिव, संदीप रघुनाथ पाटील उत्तर शिव, प्रदीप विष्णू पाटील उत्तर शिव, अशोक जानू पाटील उत्तर शिव, सचिन चिंतामण पाटील उत्तर शिव, प्रकाश चंदर पाटील उत्तर शिव, विनोद बाबूराव पाटील उत्तर शिव, शक्ती तुळशीराम पाटील उत्तर शिव, संतोष बाळू पाटील उत्तर शिव, शरद भगवान पाटील उत्तर शिव, काळूराम गजानन पवार उत्तर शिव. या स्पर्धेची शाल आम्हाला उपलब्ध करून दिली ते तेजस तुळशीराम पाटील. त्यानंतर या स्पर्धेसाठी बिस्लरीची व्यवस्था तुम्ही पाहतात महेश कडू, शाखा प्रमुख भंडारले. त्यानंतर या स्पर्धेसाठी कूलर व ट्रॉफी मालिकावीर शैलेश कृष्ण पाटील उत्तर शिव याचकडून. सामनावीरचे चषक तुम्ही पाहतायत प्रेमनाथ रामनाथ पाटील याचकडून आम्हाला उपलब्ध झालेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज व फलंदाजसाठी चषक तुम्ही पाहतायत सुमित परशुराम पाटील याचकडून. मयूर पवार मनसे शाखा अध्यक्ष उत्तर शिव यांच्याकडून सर्व स्वयंसेवकांना नाश्त्याची व्यवस्था. त्यानंतर संदीप परशुराम डाऊळकर महापे यांच्याकडून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची उपलब्ध झाली. त्यानंतर रॉयल ग्रुप उत्तर शिव यांच्याकडून व्हॉलंटियरसाठी नाश्त्याची व्यवस्था रॉयल ग्रुप उत्तर शिव आणि जेवण. आणि या स्पर्धेसाठी चेंडू सुद्धा आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यानंतर रमेश बाबूराव पाटील उत्तर शिव यांच्याकडून बिस्लरी, महेश चंद्रकांत चौधरी उत्तर शिव यांच्याकडून नेट वायफाय, राहुलभाई पाटील जागृती स्पोर्टचे ऑनर आहेत ब्राह्मण करलेचे यांच्याकडून आम्हाला यूट्यूबची सेवा उपलब्ध करून दिली. या सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. रेडिओचे माजी ग्रामपंचायत सदस्य फुलाजी काळन यांचे आगमन झाले. त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत असेल. त्यानंतर देसाई अध्यक्ष चषकाचे प्रमुख आयोजक नितीन पाटील आणि मोरेश्वर पाटील देसाई यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. संतोष उर्फ बाळू पाटील घारिवली यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. 2 धावा इथे मिळतील. पहिले षटक घेऊन आले गोलंदाज सुधीर आहेत. तर टॉससाठी याचे काटे टीमचे कॅप्टन आणि मोठा गाव. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल 5 ओव्हरची. तर मोठा गाव संघ आपण रिपोर्टिंग करा. गणेश भोर यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे मोठा गावचे. त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या आयोजकांकडनं प्रेक्षकांकडनं आणि सर्व खेळाडूंकडनं. शफल झाली ते ऑफस्टमच्या बाहेर. फलंदाज रोहित म्हात्रे एकदा पूर्ण तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली होते. तर तेजस मोरे येत आहेत जे मोठे गावचे कॅप्टन आहेत. धाव संख्या 4.
4 धावा झाल्यात. लक्ष आपण पाहिलं तर 56 धावांचा देसाई अध्यक्ष चषक मधला 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ तुम्ही पाहू शकाल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. आणि काटई म्हटल्यानंतर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील त्यांची खूप मोठी भूमिका राहिली आहे टेनिस बॉलसाठी. काटई संघ टॉस विने शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण झाले. टॉस चेंडू समाप्ती होईल. तर सुधीर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करते. 2 चेंडू जरूर त्याने 4 धावा खर्च केल्या. खूप चांगला खेळ संदीप फुटाणेचा राहिला होता. देसाई अध्यक्ष चषक बाळाराम म्हात्रे साहेब आणि आयोजक ज्युनियर नितीन राम पाटील मोरेश्वर पाटील. इथे चेंडू हवेत आहे, चूक होणार नाही आणि फलंदाज रोहित म्हात्रेची खेळ इथे होईल समाप्त. धक्का क्रमांक पहिला मैदानामध्ये टीम हेडूटने संघाला. तर धीरज पाटील येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. जय बागेश्वर देसाई संघ आयोजित ती स्पर्धा होती. प्रमुख आयोजक होते राम पाटील, ज्युनियर नितीन पाटील, मोरेश्वर पाटील, प्रवीण म्हात्रे पवा, त्याचा काल वाढदिवस सुद्धा होता. आणि त्यानंतर जयेश म्हात्रे असे 5 जणांनी मिळून ती स्पर्धा आयोजित केली. त्यांनी त्यांचे मार्गदर्शक होते रवी सुदाम म्हात्रे, उद्योजक देसाई गावचे आणि रवी अनंत म्हात्रे. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहिली आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला जय बागेश्वर देसाई. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही हे सुधीर सांगतात की तुम्ही घाई करताय थोडीशी. की सुधीर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. भरपूर वर्षाचा अनुभव सुधीर या गोलंदाजाकडे आहे. बराच वेळ आपल्या विभागामध्ये हा संघ खेळण्यासाठी सुद्धा येत असतो. आज खूप महत्वाची भूमिका राहिली आहे रॉयल ग्रुपची. सर्व स्वयंसेवकांना त्यांनी नाश्त्याची व्यवस्था सुद्धा केली आहे. चेंडू सुद्धा या स्पर्धेत उपलब्ध केलेत रॉयल ग्रुपने. जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे, फूड असेल अनेक गोष्टी त्यांनी इथे उपलब्ध करून दिल्यात. क्षेत्रक्षण डीप मध्ये सिंगल मेल इथे चांगली गोलंदाजी करतात सुधीर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. धापडकर धावत त्या फक्त आणि फक्त 5. लक्ष आपण पाहिलं तर 56 धावांचा हेडूटने संघासमोर. अजून 51 धावांची गरज आहे. लक्ष मोठं आहे मात्र अशक्य नाहीये या स्पर्धेमध्ये. फक्त पॉवर प्लेच्या षटकात फक्त सुधीरने 5 धावा दिल्यात. तर आत्मविश्वास वाढलाय मैदानाच्या आतमध्ये. कानपोली संघ आपण पाहतोय या क्रीडांगणामध्ये पहिल्यांदाच आपण त्या संघाला पाहतोय. पुढची मॅच जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई विरुद्ध मोठागाव. जीपीएल स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली निजेच्या मैदानामध्ये. संदीप फुटाणे त्या स्पर्धेचे आयोजक होते. योगेश पाटील निजे, योगेश पवार खिडकाले आणि आकाश भोईल घेसर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे मार्गदर्शक होते ते अनंत पाटील काटई आणि प्रमोद म्हात्रे देसाई. खूप मोठं सहकार्य त्या स्पर्धेला लाभले ते ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील. आणि आपण पाहिलं तर कोरोनाची महामारी आपण पाहिली पूर्ण देशावरती. कोरोनाच्या प्रादुर्भाव अजूनही गेला नाहीये. त्यामुळे यावर्षी आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा होणार नाहीये. हा निर्णय जयदुर्गा माता क्रिकेट मंडळ काटे यांना घ्यावा लागला. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक म्हटलं की सर्वात जास्त गर्दी कोणत्या स्पर्धेला असेल तर ती स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. त्यामुळे ती स्पर्धा यावर्षी होणार नाहीये. बॉटमॅनचा वापर झाला इथे मात्र क्षेत्रक्षण डीप मध्ये खराब क्षेत्रक्षण बॅकिंग दिली जाते. तोपर्यंत 2 धावा मिळतात प्रशांतला. चेतन आलेत दुसरे षटक घेऊन. धावसंख्या 7. संयम पाळावा लागेल एडवर्डने टीमला प्रशांत कुंभारकरला. आणि प्रशांत कुंभारकर जर मैदानात शेवटपर्यंत राहिले तर मॅच नक्कीच फिनिश करतील. आम्हाला आठवते मॅच वाकलन विरुद्ध एडवर्डने झाली होती पेंढरकरच्या मैदानात. शेवटपर्यंत मैदानात थांबले मात्र शेवटला धीरज पाटीलने मॅच फिनिश केली वाकलनच्या विरुद्ध. इथे फटका चांगला मी मगाशीच उल्लेख केला. प्रशांत कुंभारकरने जर संयम पाळला तर नक्कीच तो ही मॅच फिनिश करेल आणि त्याच्या बॅट मधून येणारा हा षटकार. पहिला षटकार होतो. धावसंख्या 13. 56 धावांचं लक्ष येते हेडूटने संघासमोर.
माजी ग्रामपंचायत सदस्य फुलाजी कान साहेब सुद्धा आलेत. त्यांना विनंती, या दादा व्यासपीठावरती आपला मनपूर्वक स्वागत. आणि असं व्यक्तिमत्व आहे जे नेहमी टेस्ट पासून भरपूर लांब राहतात आणि त्यांचा खूप मोठा सपोर्ट हेडूटने संघाला असतो. तकदीर कान साहेब असतील जे माजी सरपंच आहेत, कोरोनाच्या काळात भरपूर मदत तकदीर कान साहेबांच्या माध्यमातून सुद्धा लाभली नागरिकांना. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना आणि खेळाडूंना एकच विनंती करेल की SMS चा वापर करा. S फॉर सॅनिटायझर, M फॉर मास्क आणि S फॉर सोशल डिस्टन्सिंग. या गोष्टींचं तुम्हाला पालन 2021 मध्ये सुद्धा करायचं आहे. तुम्ही नक्कीच सांगेल SMS चा वापर करा. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव वेगाने सहज पूर्ण केली जाते. तुम्हाला कंपल्सरी हाताला सॅनिटायझर लावायचं आहे, मास्क कंपल्सरी तुम्हाला वापरायचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंग ही पाळावी लागेल तुम्हाला 2021 मध्ये. 2 धावा इथे मिळतात. 15 धावा धावपलपती लागलेत. चेतन गोलंदाजी मार्कवर, डावखुला त्याचा गोलंदाज आणि त्याचं स्वागत या चेंडूवरती केलं. लॉंगॉनच्या वरून प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून येणारा हा दुसरा षटकार. धावसंख्या 21. दुसरे षटक मार्गस्थ प्रशांतच्या बॅटमधून दुसरा षटकार आहे. संतोष पाटील उर्फ भाऊ पाटील यांचं आगमन झालं घारवीची. त्यांनाही विनंती, या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत असेल. एक धावमध्ये बघा, चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर जायचं नाही, लक्षात घ्या. विशाल आपणही लक्ष द्यायचंय, कारण ज्यावेळी बॉल रिलीज होतो त्यावेळी तुम्ही सर्कल सोडू शकत नाही. धावसंख्या 22. क्रिकेट या खेळामध्ये काही नियम आहेत ते तुम्हाला पालन करावे लागतात. धीरज पाटील आलेत. धीरज पाटील, विकी पाटील या 2 भावांची खूप महत्वाची भूमिका आहे टीमसाठी. आणि आता एक चांगली इनिंग इथे खेळावी लागेल फलंदाज धीरज पाटीलला. लक्ष आपण पाहिलं तर 56 धावांचे. कानपोली संघाकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. सुधरने चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकात. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. धीरजच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वर येणारा, धीरजच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला षटकार. धावसंख्या 28. 2 षटकात 28 धावा हेडूट संघाने कुठलेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 28 करायचे आहेत. 2 षटकात 28 बनवलेत, 12 चेंडूत 28 बनवलेत, 18 चेंडूमध्ये अजूनही 28 करायचे आहेत हेडूट टीमला. चेतनने या षटकात तब्बल 23 धावा खर्च केल्या. संतोष पाटील उर्फ भाऊ पाटील यांचे आगमन होते घारवीचे. एक जबरदस्त क्रिकेटर, कोण विसरेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. 2 चेंडू 12 धावांची गरज असताना 2 उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते आणि संघाला थेट टॉप 3 मध्ये प्रवेश करून दिला होता मुक्ता डेव्हलपर्स चषक मध्ये. इथे षटक मावळे ठरले चेतनचं. आता पुन्हा सुधीर येत आहेत. तर सुधीरने पॉवरप्लेच्या षटकात फक्त 5 धावा दिल्या होत्या. चेतनचं षटक कुठेतरी मागणे ठरू शकते या मॅच मध्ये, कारण की त्यांनी तब्बल 23 धावा खर्च केलेत. आदर्श पडले संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय आणि बघायचं आता कोणता संघ या 4 संघांमधून त्यांच्यासोबत फाईट करेल. 18 चेंडू 28 धावांची अजून गरज आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 1/28 अशी धावसंख्या. रोहित म्हात्रेने 4 धावांचं योगदान दिलं. कोणीच्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड झाली होती रोहित म्हात्रेची, पण या मॅच मध्ये त्याला अपयश आलंय. प्रत्येक स्पर्धा ही वेगळी असते, प्रत्येक संघ वेगळा आहे. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या देती 29. 27 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 27 धावांची गरज. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. स्वर्गीय रामदास बळीराम भोईर चषक 2021 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील 3री मॅच.
तरी पडले संघाने 2 सामने जिंकलेत. थोडेसे सफल झाले होते धीरज ऑस्टमच्या भरपूर बाहेर. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 30. 26 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सुधीरने आतापर्यंत या मॅच मध्ये भरपूर इम्प्रेस केला. मी मगाशी उल्लेख केला सुधीर या खेळाडूचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे कानपुली संघाचा आणि अनुभव खूप महत्वाचा आहे. फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक जज करता स्कोअर लागला. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसेल. कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या. एकूण 3 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. फ्रीट असेल. 33 धावा झाल्यात. फ्रीट चेंडू आहे त्यामुळे फलंदाज झेलबाद होणार नाहीये. फक्त धावचीत बाद होऊ शकतो. 2 धावा अजून ऍड होतील. धावा झाल्यात 35. 35 धावा झाल्यात. धावा झाल्यात. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. तिसरी धाव पूर्ण करतोय प्रशांत. वन टू आहे. 5 चेंडू आलेत. 38 धावा झाल्यात. 38 लॉस ऑफ 1. एक गडी बाद. 38 धावा झाल्यात. 18 धावांची अजूनही गरज आहे 13 चेंडू मध्ये. कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं हेडुटने टीमच्या माध्यमातून. त्यांना आता माहिती आहे सिंगल डबल मॅच जिंकता येईल. 13 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. थोडीशी घाई दाखवते इथे. जवळजवळ हा चेंडू डॉट होता. जर यष्टीकडे दिला असता तर नक्कीच फलंदाज बादही झाला असता. आता जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. सुरेख चेंडू. षटक समाप्त. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 38. 56चं टार्गेट आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये अजून 18 धावांची गरज आहे. जवाहरलाल क्रिकेट संघ उत्तर शिव आयोजित कैलासवासी रामदास बळीराम भोईर चषक 2021 स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयाची कॅश प्राइज आहे. तब्बल 75,000 रुपयाचे कॅश प्राइज. त्यानंतर मालिका 20 साठी आपण कूलर पाहतोय. शैलेश कृष्ण पाटील यांच्यानी कूलर आम्हाला उपलब्ध झाल्याने ट्रॉफी. सर्व मान्यवरांचा आभार ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलंय. बारा चेंडू 18 धावांची अजूनही गरज आहे. इथूनही कमबॅक करू शकतो कानपल्ली संघ. मात्र कानपल्ली संघ थोडस घाई करतो या मॅच मध्ये. एकता कावराम पवार यांच्याकडनं ऐवा कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फक्त प्रेक्षकांसाठी लक्षात घ्या, खेळाडूंसाठी नसेल. कारण ऐवा कॅच ही फक्त प्रेक्षकांसाठी असते. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. पहिल्या सत्रात कानपल्ली संघाचे 5 गडी बाद झालेत. त्यामुळे विकेट टॉसला सुद्धा महत्व आहे. सुधीरने या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली आहे. मात्र चेतनने 23 धावा दिल्या. सुधीरने 2 षटकं टाकलेत. 15 धावा दिल्या. त्यात एक नो चेंडू होता. एका
ओव्हरथ्रोच्या 2 धावाही पाहिल्या आपण. तर गोलंदाजी चांगली केली सुधीरने आणि आता चौथं षटक घेऊन ते गोलंदाज रोहन पाटील येतात. बघायचं आता रोहन कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. इथून रोहनने 5 ते 6 धावा जर खर्च केला कानपोली संघासाठी तर नक्कीच या मॅच मध्ये कानपोली संघ पुन्हा कमबॅक करेल. कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा आहे. तुम्ही कधी मॅच मध्ये कमबॅक करू शकता. पुढच्या मॅचचं टॉस सुद्धा झालेलं आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाने नाणेफेकी जिंकले आणि त्यांना फाईट करेल तो मोठागाव संघ. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रश्न ऑप्शन तर भरपूर बाहेर आले होते त्यामुळे डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. 11 चेंडू आता 18 धावा. मी मगाशी उल्लेख केला रोहनचं षटक या मॅच मध्ये खूप महत्वाचं आहे कानपोली संघासाठी. खास करून रोहन त्याच प्रकारचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि 2 चेंडू डॉट इथे फेकले रोहनने. बऱ्याच वेळा आपण प्रशांतला रिव्हर्स फटका खेळताना सुद्धा पाहत असतो. दहा चेंडू 18 धावांची गरज आहे. गोलंदाज रोहन पाटील पुन्हा त्याच पद्धतीने गोलंदाजी करतायत. सुधीर थोडीशी घाई दाखवत आहेत कारण इथे 2 धावा झाल्याही नसत्या. मात्र सुधीरने थोडीशी घाई दाखवली आणि फलंदाज होईल इथे बाद. धीरजची खेळ होईल इथे समाप्त. 2 धावा ऍड होतील. धावा झाल्या 40. 16 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्की धीरज सांगतायत जरी माझी विकेट गेली असेल तर योगेश जाधव दयालू कानसारखे फलंदाज अजूनही खेळाडू लक्षामध्ये. 9 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे आणि नवीन फलंदाज योगेश जाधव. चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बघा या मॅच मध्ये कोणता संघ विजयाचं खातं उघडतोय. पहिले संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झाला. 2 सामने त्यांनी जिंकले. पहिल्या मॅच मध्ये संदर्भ संघाला पराभूत केलं. त्यानंतर दहिसर. चौथ्या क्रमांकावरती योगेश जाधव येतात जे नेहमी सलामीला येत असतात. गोलंदाज रोहन पाटील उत्तरशी गावींकडून गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. फटका फसलाय. टायमिंग व्यवस्थित जुळला नाही आणि योगेश जाधव इथे 0 वरती बाद होईल. अजून एक धक्का मैदानामध्ये रुडणे संघाला. धक्का क्रमांक 3. तर दयालू कान येत आहेत. बघायचं तर दयालू कान कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. आमचे सहकारी समर्थक भाऊ पाटील नेहमी सांगत असतात दयालू कान जे कधी गोलंदाजीवरती दया दाखवत नाही. आणि इथे 16 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत रोहनने खूप चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. आणि मगाशी उल्लेख केला रोहन पाटीलचं षटक या मॅच मध्ये खूप महत्वाचं होतं आणि रोहनने आतापर्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. फक्त चांगलं क्षेत्ररक्षण इथे करावं लागेल टीम कानपोली या संघाला. खूप दूरचा प्रवास करून इथपर्यंत दाखल झाला आणि इथून चांगला खेळ त्यांचा करण्याचा प्रयत्न असेल. ट्रॉफी भंगारपाड्याच्या स्पर्धेत खूप चांगला खेळ करत असताना अंतिम फेरी सुद्धा गाठली आहे. तर या मैदानात सुद्धा त्यांचा प्रयत्न असेल. कोणताही संघ हरण्यासाठी मैदानात उतरत नसतो पण 2 संघ असतात त्यामुळे एकच संघ जिंकेल. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. त्या मॅच मध्ये खूप चांगला कमबॅक केलाय खऱ्या अर्थाने रोहन पाटीलने. आणि आता समीकरण 12 चेंडू 18 धावांची गरज होती. आता 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 7-16 हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते रुडणे संघासमोर. प्रशांत कुंभारकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये
आता त्याला चांगली साथ द्यावी लागेल दयालू काळनला. इथे चेंडू हवेत आहे, स्टॅमिंग स्ट्रोक आहे आणि सुरेख झेल टिपला तिथे नितेश पाटीलने. आणि या मॅच मध्ये हा झेल टर्निंग पॉइंट ठरू शकतो. या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट षटक फेकले गोलंदाज रोहन पाटीलने. फक्त 2 धावा दिल्या आणि 2 फलंदाज त्याने बाद केले. आणि आता समीकरण आहे 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज होती. मात्र या षटकात फक्त रोहन पाटीलने 2 धावा दिल्या असताना 2 गडी बाद केलेत. मी मगाशीच उल्लेख केला कानपोली संघ सहजा हार मानणारा संघ नाहीये, कारण की 2 धावा फक्त रोहन पाटीलने दिलेत. रोहन पाटीलचे षटक मी मगाशी उल्लेख केला की या मॅच मध्ये खूप महत्वाचं आहे. आता 6 चेंडू 16 धावांची आता गरज आहे. विकेट आपण पाहूया. कानपुर संघाचे 5 गडी बाद झाले, हुडूडने संघाचे 4 गडी बाद झालेत. म्हणजे विकेट न गमावता 15 चालू शकतात. विकी पाटील येत आहेत. योगेश जाधव, दयालू काळन फारसं योगदान देऊ शकले नाही या मॅच मध्ये. आणि रोहन पाटीलने या मॅचला कलाटी विरोधात षटक फेकले. सहा चेंडूने आता 16 धावांची गरज आहे. एकता काळूराम पवार यांच्याकडनं ऐवा कॅश साठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा कोणता प्रेक्षक आजच्या दिवसात या स्पर्धेत झेल पकडतोय. 6 चेंडूने आता 16 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं रोहन पाटीलने. खास करून ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, फक्त 2 धावांचं षटक फेकलं. मग विकी मध्ये क्षमता आहे. विकीने मॅच विनिंग पारी खेळले होते. नक्कीच स्वर्गीय दीपक म्हात्रे स्मृती चषक जी स्पर्धा झाली नांदिवली येथे, ती इनिंग आता इथे खेळावी लागेल विकी पाटीलला. क्षमता या खेळाडूमध्ये. अनेक सामने त्यांनी मॅचला कलाटणी दिली आहे. आणि करण येत आहे शेवटचे षटक घेऊन. रेडोट म्हटल्यानंतर नक्कीच आमचे एक अप्रतिम समालोचक करण काळन, त्यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा रेडोटने टीमला. 6 चेंडू 16 धावांची गरज. विकेट न गमावता 15 चालू शकतात. पहिला चेंडू करणचा कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. मी मगाशीच उल्लेख केला करण एक चांगला फलंदाज आहे. आपण पाहिलं तर विकी एक चांगला फलंदाज आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे पूर्ण होते. 3 धावा इथे मिळत आहेत. 3 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 43. 13 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू 13 धावा. 12ही चालू शकतात विकेटच्या आधारावरती. म्हणजे करण कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत आणि करणला क्षेत्राची साथ लाभणं खूप गरजेचं आहे. कारण की अति घाई संकटात नाही, तर तुम्ही घाई केली तर नक्कीच तुम्हाला मॅच गमावावी लागू शकते. 5 चेंडू 13 धावांची गरज. मी मगाशी उल्लेख केला प्रशांत कुंभारकर एक चांगला मॅच फिनिशर आहे. पेंढारकरच्या मैदानात शेवटपर्यंत मैदानात थांबत असताना त्यांनी मॅच फिनिश केली. त्यानंतर धीरज पाटीलची खूप चांगली साथ मिळाली वाकलन टीमच्या विरुद्ध. एक चांगली मॅच होईल. शेवटच्या चेंडूमध्ये मॅच खूप गरजेचं आहे. क्रिकेट या खेळामध्ये विजय तुम्हाला सहजा मिळत नाही, त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. ती मेहनत आता प्रशांतला करावी लागेल. 12-18चं इक्वेशन होतं, 3-11चं इक्वेशन तुम्हाला आता पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली रोहन पाटीलने, त्याच पद्धतीने गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते करण या गोलंदाजाकडनं. करण 3 चेंडू 11 धावांची गरज. फुलटॉस चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित जुळला नाहीये. क्षेत्ररक्षण खूप चांगल्याच पद्धतीने झालंय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापड करावं लागले तर 47. 2 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. 8 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. ही सूचना कानपुरी संघासाठी. कानपुरी संघ ज्यावेळी रायगडमध्ये खेळतो बऱ्याच ठिकाणी चेसिंग कंपल्सरी असतं, पण या स्पर्धेत तसं नाहीये. सुधीर सामना बरोबर सुटला. सर्व विकेट, त्यानंतर टॉस. तुम्ही 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. 8 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय सुधीर. खूप वेगाने आलेत आणि इथे करणने चूक केली. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. षटकार जरी मारला तरी एडवर्डने संघ सामना जिंकेल विकेटच्या आधारावरती.
सुधीरने फेकी चांगली केली होती, मात्र करणने इथे चूक केली. बॉलर्स एंडला फेकी करायला हवी होती, मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. कानपोली संघाचे 5 गडी बाद झालेत आणि एडवुडने संघाचे 4 गडी बाद झाले. त्यामुळे विकेटच्या आधारावरती षटकार जरी मारला तरी सामना जिंकेल. चंदू शेठ ठोंबरे स्फूर्ती चषक आजही आम्हाला आठवते. याच प्रशांत कुंभारकरने षटकार ठोकला होता 6 धावांची गरज असताना. ऑइल्डर्स आपण तैनात राहायचं सीमारेषेवर. म्हणजे विकेट टॉसला किती महत्व हे सुधीर सांगत असतील. जर आपली विकेट कमी असत्या तर 7 कंपल्सरी लागल्या असत्या, मात्र विकेट जास्त गेल्यात त्यामुळे षटकाराने काम चालेल. आणि प्रशांत कुंभारकर मध्ये क्षमता आहे जो षटकार मारू शकतो, कारण त्याने षटकार मारण्याचा कारनामा केला होता चंद्रशेठ टोंबरे स्मृती चषक मध्ये आणि एडवुडने संघाला विजय संपादन करून दिला होता. तोच प्रशांत कुंभारकर अजूनही स्ट्राईक एंडला आहे. 2015चा सामना तुम्ही आठवा, एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला होता अजय पाटीलने निर्जय संघाच्या. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना कोणत्या संघाच्या विरुद्ध ठोकलं होतं हे सांगणार नाहीये, मात्र एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला. त्यामुळे प्रशांत मध्ये सुद्धा क्षमता आहे. प्रशांत इथे षटकार मारू शकतो, मात्र सिद्ध करावा लागेल. 1 चेंडू 7 धावांची गरज, 6 काम चालू शकतं. फुलटॉस चेंडू आणि मी मगाशीच उल्लेख केला, प्रशांत कुंभारकर षटकार मारू शकतो आणि त्याने षटकार मारलाय. सामना टाय झालाय आणि विकेटच्या आधारावरती मॅच जिंकली होती एडवुडने संघाने. आणि 42 धावांची खेळी करणारा प्रशांत कुंभारकर ठरला या मॅचचा हिरो. फुलाजी काळन सुद्धा थोडेसे टेन्शन मध्ये होते, मात्र प्रशांत कुंभारकर हा विश्वासू खेळाडू आहे. प्रशांत कुंभारकरकडनं बरेचसे चेंडू डॉट गेले होते, मात्र प्रशांत कुंभारकरने मॅच जिंकून दिली. हे महत्वाचं. मॅच टाय झाली बघा, विकेट टॉसला किती महत्व आहे. मिस्टर जीटीसी जलपेश भोईरचे आगमन होतं आणि जलपेश भोईरलाही चांगला सामना पाहायला मिळाला या मॅच मध्ये. मॅच टाय झाली जलपेश, मात्र विकेटला खूप महत्व आहे ग्रामीण टेनिस बॉल मध्ये आणि त्यामुळे विकेटच्या आधारावरती मॅच जिंकली आहे ती एडवुडने संघाने. इथे पुढे सुधीरकडे जो चेंडू गेलेला तिथे सुधीरने जर एस्ट्रेशेकडे चेंडू फेकला असता तर 7 धावा कंपल्सरी राहिल्या असत्या, मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. चला बड्डे बॉय गणेश भोईर आपण आला असेल तर या आमच्या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. चला व्हॉलेंटियर्स चेंडू द्यायचंय. 42 मारले ना बोलले तू 42 मारले. प्रशांत कुंभारकर ठरला या मॅचचा कॅप्टन. काय असते याची भूमिका काय असते ही दाखवली. मी मगाशी उल्लेख केला 2015ला आम्ही षटकार बघितले, अशा अनेक प्रसंग आम्ही पाहिलेत. याच प्रशांतने चंदूशेठ टोंबरे मध्ये सुद्धा षटकार ठोकला होता. संतोष पाटील उर्फ बाळूदादा घारेलीचे यांच्या शुभस्थापन मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. प्रशांत कुंभारकरसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. खूप चांगला खेळ केला. प्राऊड ऑफ डोंबिवली निलेश म्हात्रे तुम्ही पाहतायत. क्रिकेट या खेळाने खूप प्रसिद्धी दिली निलेश म्हात्रेला. तकदीर खान यांच्याकडनं 1000 रुपये सुद्धा आहेत प्रशांत कुंभारकरसाठी. मी संतोष पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज सुद्धा द्यायचे. एडवुडनेचे माजी सरपंच तकदीर खान आणि दुसऱ्यांदा हा कारनामा केलाय प्रशांतने. या अगोदर चंदूशेठ टोंबरे स्मृती चषक जी स्पर्धा आली त्या स्पर्धेत सुद्धा 1 चेंडू 6 धावांची गरज असताना प्रशांत कुंभारकरने षटकार ठोकलाय आणि आजही त्याने षटकार ठोकलाय. आणि आजही प्रदीप मोकाशी यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. बघ त्यासाठी तुम्ही पाहतायत एकता कावरम पवार यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जुना चेंडू जायचंय काटई विरुद्ध मोठागाव.